डॉक्टर अंकाळी सरांच्या सभेत आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि त्याचप्रमाणे हरिभक्ती पराळे आमचे सहकारी मित्र प्रवीण तबाण्याचे त्या मोडणाऱ्या भांडीची, कारण त्या पाखरांचा विश्वास त्या मोडणाऱ्या भांडीवर नसून जतन केलेल्या मजबूत पंखांच्या तोला मोलावर हा विश्वास स्वागत आहे। प्रथमतः या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपल्या तालुक्याचा यांचा या ठिकाणी काय कुंडेश्वर विद्यालयाचे जिंदगी में हंसना है, इस जिंदगी में रोना है, इस जिंदगी में हंसना है। आणि निमित्ताने या ठिकाणी महेश कुमार शेट्टी सरपंच साहेब आपल्याला विनंती आहे, कृपया आपणही समोर जा आणि या ठिकाणी महाराजांना आपल्या शुभारे सर्वात पहिल्यातील सरपंच आणि आयुष्याचा मृदुंग या ठिकाणी वाजला जातो अशी क्षणिक राहणारी वीणा आमचं सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी एक जण या ठिकाणी शिव भोळा मारला, जे स्मृती आपल्या हृदयात आजही दिसते अशा कुंडेश्वर दुर्घटनेच्या निमित्ताने या ठिकाणी विनंती आहे, कृपया आपण समोर या सर्व अतिथीगण या ठिकाणी विनंती आहे, कृपया आपण समोर या सर्वांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी या ठिकाणी आपल्या या कुंडेश्वर विद्यालयाच्या व्यासपीठावर अनेक कार्यक्रम आजपर्यंत संपन्न झाले, परंतु आजचा हा कार्यक्रम आगळा आणि वेगळा संपन्न होतोय। प्रथमतः मी आपल्या खेड तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय बाबासाहेब काळे, त्याचबरोबर आपल्या शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आदरणीय सुभाषजी मांडेकर साहेब यांना प्रथमतः धन्यवाद देतो की बरेच कार्यक्रम होतात, गाडाबैल होतो, तमाशा होतो, नको ते कार्यक्रम होतात, परंतु समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे त्याच्याकडे डोळेझाक केली जाते आणि जिथं बोट दाखवायची गरज आहे तिथं आपण झाकून ठेवतो आणि झाकून ठेवलेली जखम चिघळत जाते, त्यावर लवकर उपचार करण्याची गरज असते आणि त्यासाठी MD डॉक्टरची गरज असते। असा MD डॉक्टर आदरणीय ज्यांच्या वाणीतून ज्यांच्या विचारातून अनेकांच्या जीवनामध्ये वसंत फुलला असे डॉक्टर वसंत अंकाळे साहेब यांना या ठिकाणी आणण्याचे काम आदरणीय सुभाषजी मांडेकर साहेब यांनी केलंय। प्रथम त्यांना त्रिवार धन्यवाद देतो पाईट गाव आणि पंचक्रोशीच्या वतीनं। आणि आदरणीय वसंत अंकाळे सर यांचे विचार अनेकांनी यूट्यूबवर ऐकले असतील, मोबाईलवर ऐकले असतील, परंतु प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याची संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे, हे आपलं फार मोठं भाग्य आहे होतो। आणि या ठिकाणी पालकांची उपस्थिती आहे, आपण या ठिकाणी नुसतं बसायचं नाही तर त्यांनी सांगितलेला एक एक शब्द एक एक विचार घरी घेऊन जायचं आहे आणि ती कृती आणायचं आहे। बा केवळ नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडून गेले वारे हे उपयोगाचं नाही, 10 शब्द ऐकण्याऐवजी एकच शब्द घ्या आणि तो कृतीत आणा, तर या ठिकाणी अंकाळे साहेब आल्याचं काहीतरी सार्थक होईल आणि त्यांना सुद्धा सांगता येईल की मी 22 नोव्हेंबरला पाईटला गेलो होतो आणि या ठिकाणी विचार दिले आणि त्या विचारातून काहीतरी क्रांती झाली, तर या ठिकाणी असा बदल जर घडला तर या व्याख्यानाचं काहीतरी सार्थक होईल असं मला वाटतं। तर या ठिकाणी आपल्या स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आयोजकांना पाईट ग्रामस्थांच्या वतीनं आणि सगळ्या शाळांच्या वतीनं मी शतशः धन्यवाद देतो आणि उपस्थित सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो आणि आदरणीय डॉक्टर वसंतजी अंकाळे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची। किनाऱ्याची लढतात मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी। रोजच्या परिसरामध्ये आम्हाला नव्याने बोलताना तुम्ही रोज पाहताय,
पण ज्यांचं खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी योगदान नव्हे तर संस्कार या ठिकाणी त्यांच्या शब्दातून आपल्याला मिळणार आहे. तालुक्यातील चाललेल्या जडणघडणीसाठी अनेक नेते अनेक पुढारी या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येकाची प्रचाराची पद्धत वेगळी आहे सरपंच साहेब. पण मला रात्री ज्यावेळेस माझ्या मुलीने हा कागद माझ्या हातात दिला, मी कीर्तनावरून 12 वाजता आलो आणि म्हणली पप्पा उद्या सर येणार आहेत. मला रोजच्या चिठ्ठ्या असतात, मी काही एवढं लक्ष देऊन पाहिलं नाही, पण झोपायच्या वेळेस ज्यावेळेस मी चिठ्ठी माझ्या हातात आली आणि मी पाहिली, इतका आनंद झाला की खऱ्या अर्थाने अनेक जण अनेक प्रकारे प्रचार करतात, पण खऱ्या अर्थाने संस्काराची गरज ज्या पिढीवर व्हायला पाहिजे ती योग्य वेळ आज या ठिकाणी सरपंच साहेबांनी साधली. आणि हाच खरा प्रचार आणि हीच खरी प्रगती. जी मुलं घडायच्या वयात बिघडायच्या दिशेकडे जातात आणि आता तुम्हाला अहंकारी सर या ठिकाणी आपल्या सुमधुर वाणीतून ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या आपल्या भविष्यासाठी फार उत्तम आहेत. जास्त काय बोलणार नाही. सरांनी आता भरपूर काही सरांबद्दल सांगितलं. सरांचं या ठिकाणी आमच्या पायड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि माझे सदिच्छा या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण. त्यांना लाटा म्हणतात, लाटेशी लढतात त्यांना वादळे म्हणतात, आणि वादळाशी जे लढतात त्यांना वसंत ऋतूचा बहार अर्थात डॉक्टर वसंत हंकारे सर म्हणतात. टाळींच्या गजरामध्ये या ठिकाणी सरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आवाज येतोय का रे? असं पाहिजे. तू तू रे तू खाल्लंय ना तू? चला सामंगल आहे. पालक आता काय काय येणार आहेत त्यांना काय व्यवस्था केली कुठं बसाय? म्हणजे तिथे बघतोय की आपलं शिपाई मामा तिथे बसून राहा. म्हणजे त्यांना आता असं जागा दाखवली पाहिजे कुठं तर बसाय किंवा मागे. हा तिथून जागा करा त्यांना, आहे ना? चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. लेकरा माझ्याकडे बघायचं. हा पहिला तुझं माझं नातं व्यवस्थित झालं पाहिजे. एकाकडेच बघायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. तू नवरा मी बायको. जग पेटलं तर चालेल, आपण एकमेकाला सोडायचं नाही, कारण तुझ्यावर सगळं माझं अवलंबून आहे. आलं लक्षात? तुझ्याकडं बघून असं केलं आवाज चढवायचा, इकडं बघून काय केलं तिकडं काय करायचं नाही. हा फक्त तुझ्याकडे बघितल्यानंतर. चला सगळ्या पोरांना आता सूचना. पहिली सूचना महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये सूचना देत असतो आणि आता तुम्हालाही सांगतोय, दंगा अजिबात करायचा नाही. येणारा 1 तास दंगा अजिबात करायचा नाही. नीट बसायचं, मांडी घालून बस, व्यवस्थित बस. हा पाय दुखायला लागला, गुडघे दुखायला लागले, दुखले दुखू देत. आपल्या आई बापांना आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदललेल्या आहेत. आलं का लक्षात? आई बापाचा पाठीचा कणा मोडला, पण वाघासारखा आपला आई बाप आपल्यासाठी ताट राहिला. आई बापानं आपल्या किडन्या विकल्या, किडन्या विकल्या, मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, पण मुलांच्या जीवनामध्ये फक्त आनंदच आणला त्याने. तो आई बाप ऐकण्यासाठी आता इथं बसणार आहोत. फालतू मोबाईल हातात घेतला तर 4-4 तास हालत नाही. आई किती वेळ ओरडती, चल की ग, जेव की ग, जेव की ग, थांब घ्या, मोबाईल घेऊन बसताना आला इकडं. आणि आता आई बाप ऐकण्यासाठी समोरून ऊन लागलं, लय ऊन लागतोय, हा ग हो ग, आता कसं करू ग, काय मरत नाही सा, कोवळं ऊन आहे. आपल्या आई बापानं भर 12चं ऊन आपल्यासाठी झेललंय की नाही? आपला आई बाप तडपला, मेला, लक्षात घ्या, पण हटला नाही बाजूला. कारण माझ्या लेकरांचा आनंदी आनंद झालं पाहिजे, लेकरांच्या आयुष्यामध्ये सुख आलं पाहिजे. असा आई बाप ऐकण्यासाठी 1 तास बसायचा आहे. अजिबात हलायचं नाही, कुणी दंगा करायचा नाही. इकडं दगड, याला दिवस त्याला दिवस, काय असलं काय करायचं नाही. असं जर कुणी काय केलं, पोरानो आय एम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही. काय शिक्षकांना बंधन आहेत, शिक्षकांना नियम आहे, मुलांना मारता येत नाही. आई बापानं नियम घालून दिलाय आणि महाराष्ट्र शासनाचा सुद्धा नियम आहे. आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात हात लावायचा नाही, आमच्या मुलाला मारायचं नाही. बापापेक्षा आईनं लय लाड केलाय. एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं कार्ट्यानं, पळत घराकडे जातात ते आईकडं, मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पाऊंड्स पावडर थापून पळत त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये, कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला, मी शिक्षक नाही. जर कोणी दंगा केला पोरानं, सगळी 10वी पर्यंतची सगळी एका रपाट्यात. रबाडा कळतोय का? आपला शब्द आहे, अस्सल महाराष्ट्राचा शब्द आहे. एका रपाट्यात चटीवली.
वली म्हणजे वली. रोज काल एकाला रपाटा पडलाय, त्याला बोनस मिळालेला आहे. दिवाळीचा जरा उशिरा बोनस मिळाला. पुढून वली आणि मागून झेंडवासारखी पिवळी. त्यामुळं सगळ्यांनी येणारा 1 तास एकदम व्यवस्थित मन लावून काही विषय हसायचे आहेत, बिंदास हसायचं. हसायला काय पैसे द्यावे लागतात का? पैसे तो जरा पुढे सरक तू दीदी, पुढे सरक जरा, तिला व्यवस्थित बसू दे. हसायला काय पैसे तुम्हाला काय मारून मुटकून बसवलंय का? हसायचं, बिंदास हसायचं, दात काढून हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, एकदम बिंदास हसायचं, ख्या 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 हसायचं. आलं का लक्षात? हसता हसता शेजारणीला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडं, पण तू आनंदात आज घराकडे जायचं. एक काय आलं लक्षात? काही विषय असे टाळ्या वाजवायच्या वाटतात, पण शेजाऱ्यानं टाळी नाही वाजवली, मी कशी वाजवू? लक्षात घ्या माझ्या लेकरांनो, तुम्ही टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळो न मिळो, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या राष्ट्राच्या मातीमध्ये, सोशल मीडियाच्या आणि समोरासमोर हजारो टाळ्या मी घेत असतो. पण टाळी वाजवल्यामुळं आपलं मन आणि शरीर निरोगी राहतं. लक्षात घ्या. आपण प्रार्थना करतो, गणपती बाप्पाची आरती करतो, टाळ्या का वाजवतो? त्या आरतीमध्ये सकारात्मक शब्द माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये भिनले पाहिजेत. आलं का लक्षात? त्यासाठी आपण टाळ्या वाजवत असतो. वाजवा एकदा स्वतःसाठी, टाळ्या वाजवा, कडकडवर टाळ्या वाजवा, जोरात, कडकड 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 कड. क्या बात आहे. आता दुसरी सूचना, काही विषय भावनिक आहेत, काही विषय भावनिक आहेत. डोळ्यामध्ये पाणी येतं. आता डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्या डोळ्यामध्ये पाणी नाही आलं, शेजारणीच्या आलं, पण तिच्याकडे बघून हसायचं नाही. गंगी रडली, चिमी रडली, मी नाही रडली, मी सगळ्या शाळेला रडवते, मी कसं रडू? अजिबात असलं काय करायचं नाही. इकडे एखादी लेक रडत असली, लेकरू रडत असलं, उगाच त्याला डिवचायचं, तिकडं बोट करून दाखवायचं, एकमेकाच्या मांडीवर असा हात, त्याला मागणं असं करायचं, मागच्यानं पुढच्या केसाला हाणणार धरून. आलं का लक्षात? हाणताय म्हणजे रोज 4-5 लेकरं हाणताय मी. महाराष्ट्रात सध्या जास्त सगळ्यात ट्रेंडिंग वर ट्रोलर मध्ये कोण असेल तर वसंत अंकारे, आणि मी कोणाला भीक घालत सुद्धा नाही. आलं का लक्षात? त्यामुळे सगळ्यांनी येणारा 1 तास अतिशय आनंदामध्ये, आळस देताना थोडक्यात द्यायचा. माणूस आहे, आळस येणार, आला आळस थोडक्यात द्यायचा. दिदे थोडक्यात द्यायचा. बस झालं. किती? ओके. जनावरासारखं माझ्या समोर असलं काय करत बसायचं नाही. मोबाईल वरती अजिबात पालक लोकांना मोबाईल काढून उगा दंगा करायचा नाही. सगळ्यांनी एकदम येणारा 1 तास शांत. आणि चेहरा कसा पाहिजे सगळ्यांचा? चेहऱ्यावर एक तेज पाहिजे, असं एकदम मस्त. असलं काय करत बसायचं नाही. एकदम आनंदाने येणारा 1 तास. आलं लक्षात? सब मंगल आहे, सब आनंद आहे. चला, मधूनच कोणी उठायचं नाही रे, इकडे जा तिकडे जा, अजिबात मला चालत नाही. आलं लक्षात? आलंय का रे? मॉनिटर आलंय? बरं नसेल तर राहू दे. आलाय काय? आलाय? किती वेळ लागेल? दे ठेव इथं. विठाल 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 विठाल. जोरात. मंगल 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 विठाल 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 विठाल. क्या बात आहे. सब आनंद आहे. एक अर्धा मिनिटात झालं पाहिजे बघ. आज तुझं कौशल्य वापर. फटाफट फटाफट एकदम पळतच ये. कॅमेरामन तुम्ही दोघं नवीन दिसताय आज मला, आहे ना? तुम्हाला कुठेही फिरायला परवानगी आहे, ठीक आहे? कुठेही फिरू शकता व्यवस्थित सगळं. ती कालची टीम आता माझी तयार झालेली आहे, त्यांना सगळं तुम्ही कुठेही फिरू शकता, भ्यायचं नाही. फक्त कॅमेरा बिमेरा आणून खुर्ची बिर्चीच्या खाली घालायचा नाही. मागच्या आठवड्यात एकानं मोबाईलची स्टिकच अशी खुर्चीच्या खालनं घातली, ती सापासारखं आली. मेलो असतो परवाच मागच्या आठवड्यात. बायकोसारखं अचानक याचं नाही, सांगून याचं. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्तासमोर निमोठपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री,
रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानबीड, विचारबीड, प्रेरणाबीड म्हणजे महासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौ मेणा होणे आम्ही विष्णुदास, मौ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या जमलेल्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या गुरुवार्यानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली माझ्या लेकरानं, हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. एखादा हरामखोर कुत्रा माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा बोरग व्यसनाच्या विळक्यामध्ये अडकतात. हे आपल्या आई बाबाच्या आबरूचे लग्न वेशीवरती टांगता का? आई बाबाने मोबाईल नाही दिला म्हणून माझं लेकरू आत्महत्या करत का? बरं, कारण तुमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आई बाप तुम्ही पायाखाली घेऊ लागला, हे राष्ट्र या मातीचा तुम्हाला विसर पडू लागला. हे माझ्या लेकरा, कोणाची ही माती अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे. हे कोणाची ही माती? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या ज्ञानोबा रायांची, ही माती माझ्या तुकोबा रायांची. हे बोरा, ही माती माझ्या गाडगे बाबांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची. हे बोराना, कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या. हे कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. पोरानं, हे ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे मग या राजाच्या मातीमध्ये आज हे या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरानं, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं हे कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल माझ्या लेकरानं, तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या भांगांना बळ दिला, उठण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवादी
क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला. त्या प्रत्येकाची नावं माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली. जय जयकार झाला, पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. म्हणून लक्षात घ्या, हे कोणतं व्याख्यान नाही, हे आहे परिवर्तन. ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त तुमच्या आमच्यासाठी 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत. मग याचा जय जयकार कसा झाला पाहिजे? बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे. भगवंतानी एवढं सुंदर शरीर आम्हाला दिलेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताठ ठेवायचा, आणि हा गगन भरारी असा आवाज निघाला पाहिजे. हे शाळेचं प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे माझ्या लेकरानं. आजचा हे 1 तास, हा क्षण अगदी ऐतिहासिक आपल्या आयुष्यामधला ठरला पाहिजे. परिवर्तनशील, परिवर्तनवादी असा हा आताचा 1 तास ठरला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत पोरांनो, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा कानात ताठ ठेवायचा आहे, आणि या शाळेच्या भिंती अगदी गहिवरून उठल्या पाहिजेत. असा जय जयकार माझ्या लेकरांचा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, चेहऱ्यावर एक तेज घ्यायचा आहे, आव जिजाऊच्या चेहरा हा, आणि पाठीचा कानात ताठ. आणि असलं कोवळवून आपल्याला काय करतं? काय नाही, जरा काळं पडलं तर पडू द्या, पण लक्षात घ्या, बाप घरला घेऊनच जायचं. हा, चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. तुम्ही काय साखरपुड्याला आलाय का? तुम्हाला वेगळं गाडीवर बसलेले सगळ्यांनी मरत नाही जय जयकार केला तर, सगळ्यांनी बेंबीच्या देठापासून जय म्हणा. हा, काय मरत नाही सा. चला, पाठीमाग जरासं ते सगळे बसून घ्या तुम्ही, शिक्षक बांधव कुठं कुठं, आणि बोलू नका, पोरं मग डिस्ट्रॅक्ट होतात. हा, बाळा, याचा आवाज नाही बघ, मॉनिटरचा आवाज दे. हॅलो, दे अजून, मॉनिटरचा आवाज काढ बाहेर. हॅलो हॅलो, हा, हॅलो हॅलो, आणि विसल दिलं तर मी बाजूला सरतो, आवाज कमी करू नको. हॅलो 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 हॅलो. चला, व्हेरी गुड. हा, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी, आता जोरात जय जयकार. कॅमेरे इकडे गेले, सगळ्या जिल्ह्यानं बघितलं पाहिजे. 4 दिवसाचे सगळे जय जयकार जोरात झाला पाहिजे बघ, व्यवस्थित घे. हा, बोला छत्रपती शिवाजी महाराज के. इकडं आवाज काही मेलेली सगळी ही जनता, जी आहे गणिताचा अभ्यास नाही झाला, भूगोलचं कसं बापाला कसं फसव. जोरात आवाज बेंबीच्या देठापासून आला पाहिजे कार्ट्यानं. चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन सत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. क्या बात आहे. हात घाले घ्या माझ्या लेकीनं, आणि बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. आता कसा चेहरा खोलला. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? आणि हळूच बहिणीचं घेऊन लावतायचा, बघू कसा दिसतोय. डुक्कार ते डुक्कार राहिलं. पण आज बघता माझ्या राजाचं नाव मुखावर आलं, कसं चेहऱ्यावर तेज आलं. आता सगळ्या माझ्या लेकीना पाहिला, टना टना उड्या मारत आज घराकडे जायचं माझ्या लेकीनं, एकदम टना टना उड्या मारत. रोज घराकडे जाता मग कसं जाता का? ते 50 किलोचं दप्तर पाठीवरती, त्यात आणि मैत्रिणींची चर्चा, चेहरा पडलेला, त्यात शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, आणि त्यात आणि मैत्रिणींची चर्चा. त्यांना काय गणित शिकवा येत नाही, त्या शिक्षकाला काय हे कळत नाही. ते मुख्याध्यापक तर आम्हाला कसं फुसफुस करताय, काय करता का? आज तसं घरी जायचं नाही, आज दप्तर घ्यायचं, शाळा सुटली पळत घराकडे सुटायचं. मम्मी पुढं आली घरात, मम्मीकडे बघायचं, नाच करायचं, मम्मी आय लव्ह यू माफ करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा, मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. पप्पा पुढं आला, पप्पाच्या गालाचा पोरानं मुका 3 वेळेला घ्यायचा, पपडे करायचा. पप्पा म्हणला पाहिजे माझ्या लेकराला नेमकं झालं काय. मुख्याध्यापकांना पहिला फोन आला पाहिजे, शाळेत आज काय झालं. एवढ्या आनंदात टाना टाना उड्या मारत जायचं. आणि पाठीमागे बसलेल्या सगळ्या माता पालक, तुम्ही सुद्धा अगदी आनंदी, कारण तुम्ही आनंदी तर माझं कुटुंब आनंदी, घर आनंदी, लक्षात घ्या, तर माझा देश आनंदी. त्यामुळं सगळ्या माता तुम्ही पण आनंदी पाहिजे, आणि तुम्ही पण अगदी टना टना उड्या मारत. मॅडम लोक सगळे गुरु माऊली, माझ्या मुलांना शिकवणाऱ्या सगळ्या माऊली, टना
टना उड्या मारत आज घराकडे जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आली. रोज कसं करता खरं सांगा, सासूला कसं करता का? सासू पुढं आली की बेडकासारखं नाक असं भोगवता, नागिनी सारखं फुसफुस फुसफुस फुस त्या सासूला करता. आणि नवऱ्याकडे बघून बोट मोडता. म्हातारीला इथं ठेवलंय माझ्या बोकांडी, म्हातारी 4-4 वेळेला गिळत्या. काय काय करता? आज तसं करायचं नाही. आज सगळ्या माऊलीने घरी जायचा, पळत पळत घरी जायचा. सासू पुढं आले, सासूकडे बघायचं, नाच करायचा, आत्या माफ करायचा, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही, लगेच तिला धरायचे. आमच्या सुभाष शेठ यांच्यामुळे सापडलेली आहे. धरायची म्हातारीला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुक्का घेऊन टाकायचा. आत्या मांग 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 करायचं. म्हातारी गाडा 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 लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये. ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या निमित्तानं त्यांच्या आठवणीनं एक कार्यक्रम ठेवला होता. तुझी बायको तिथं शाळेत गेली होती, काहीतरी ऐकून आलेली आहे आणि तुझी बायको येड्यासारखी करायला लागली. माझा एक गाल सुजवला, दुसरा गाल बाकी आहे. नवरा आला रा आला, नवऱ्याकडे पण बघायचं, जरा डुलायचं आणि आज करायचं, येस माय डार्लिंग आय लव्ह यू करायचा. नवरा तर कोलांटी मारूनच खाली पडला पाहिजे. आणि आमच्या सुभाषजींना फोन केला पाहिजे, ए बाबा महिन्यात एकदा हंकारे सरांना गावागावात आणायचा. एवढ्या आनंदात माझ्या लेकीनं आज घरी जायचं, चला जगूया आनंदाने. लक्षात घ्या, वाजवा टाळ्या स्वतःसाठी एकदा जोरात. एवढा आनंद तुमच्या चेहऱ्यावर पाहिजे. आणि पोराने मी तुम्हाला खरं सांगू का, आजचा 3रा दिवस बघ या मातीतला एकदम अतिशय आनंदी आहे. या जगातला सगळ्यात आनंदी माणूस कोण असेल तर हा वसंत हंकारे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. बोरानं झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या आणि मातानं तुमच्या आशीर्वादानं या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो, पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसतय, कार्ट घरला कधी जातंय आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या. कार्ट घरला कधी जातंय. पाठीमागाशी हालाहाली करू नका, पोरांचं लक्ष विचलित होतंय, मग कार्यक्रम आपला पडणार नाही. तुम्ही सगळे उठून मागं बसा, एक काय तर करा, नाहीतर हलू नका अजिबात. 1 तास मला सहकार्य करा. तिथं हल्ला की इकडचा आमची धार तुटली. हे ध्यान आहे, हे व्याख्यान किंवा मी एखादा धडा पाठ शिकवत नाही. हे ध्यान आहे. त्या पोरांना इकडं आणेपर्यंत माझा जीव जातो. हलू नका माग, नाहीतर सगळे पुढं बसा. अजिबात माग हलायचं नाही, कोणी दंगा करायचा नाही. ते चालत नाही. हे भाषण व कुठलं राजकीय किंवा कुठलं काहीतरी मी एखादा विषय सांगत नाही पोरांना, काय नाही. तुम्हाला माहिती नाही या 1000-1500 पोरांची नस पकडताना मला काय त्रास होतोय. हलू नका माग प्लीज. तर हे लहान लेकर शिक्षक तर घड्याळ लावून बसतो. शिक्षक घड्याळ लावून बसतो. पोरग कार्ट शाळेला कधी जातंय आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसत्या. कार्ट शाळेत कधी जातंय. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मागच्या महिन्यात रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून धटून अंगठ्या घालून मी असा खुर्चीत बसलेलो होतो. आणि एक माता पर्स लावून अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिने काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ते माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट मोठा गट म्हटल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी त्या मॅडमला हात जोडून म्हणलं, माते एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. माता लय हुशार होती. माता मला म्हणाली, सर तुमच्या पुढं बसवत नाही, पाठीमागं बसवलं तर चालतील का? माग म्हणल्यानंतर मी पण विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या पाठीमागं बसव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच
घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालायक, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला व्यायाम करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान आता. मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं, सोशल मीडियावरती वसंत अंकारे नाव टाकायचं. हा शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै नाचत येतात बघ. असाच खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं की प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. बँड बाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच माग हात लावला, बघतोय तर काय सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालाय का कुठं फाटल्या, तर खालनं मला कार्टामध्ये कसं फसवलं. थोबाड घोडीन म्हणलं तुझी असली कार्टी लक्षात घ्या. एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरोगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाऊ होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माईक वाला मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं मला लई भारी वाटलंय. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं आणि म्हणलं काय ना माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लंच म्हणलं हे बॉब जरा खुर्चीवर खाली. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हटलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय तर म्हणू दे गे. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका येळेला पिलं पोरानं आणि परत कार्यक्रम संपेपर्यंत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या लेकरानो, हा होता थोडा विनोद भाग, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण मनाचं मनोरंजन करायला मी आलोय का माझ्या लेकरानो? महाराष्ट्र नाही बाग, आता राष्ट्रभर मी फिरत असतो. अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रभर फिरत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारी. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा. कोणता अंतरीचा देव? त्याचा शोध घेत असताना त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या भोळ्या गळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाचे प्रगटे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या भोळ्या गळ्यान माझी. कोणत्या भोळ्या गळ्या? या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या भोळ्या गळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझा लेकरो, 4 वर्षाचा तुझा लेकरो तुझ्या मांडीवरती वाढत आहे बा, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बा. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. आमच्या मधा माणूस कुठे तर हरवत चालला. आज 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. 8वी 9वीची लेक आमच्या आई बापाच्या तोंडावर ठोकून निघून चालली. 16-17 वर्षाच्या पोराच्या खिशामध्ये गांजा सापडू लागले. पोरानो, राष्ट्र धर्म महामानव तुम्ही विसरू लागला का? तर आमच्या मधा माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे. माझ्या पोरी वसंत अंकारे आला आणि बघता आम्हाला हसवून गेला. असं होता का म्हणाय बघ. वसंत अंकारे आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला. असं होता का म्हणाय. हे माझ्या लेकरानं आज आलं तर तुमच्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून पोरं तुला सांगतोय बघ, आज एक काम करायचं रे. तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, आज एक काम करायचं बा पोरा. पळत घरी जायचं बा. पळत
घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची पोरांनो, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची माझ्या लेकी, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. पोरांनो, आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. पोरा, म्हणून तुला सांगतो बघ, या राष्ट्राचं सगळ्यात मोठा अध्यात्म सांगतो बघ, घरी गेल्यानंतर त्या घरात जर दिसल तुला तुझा बाप आणि त्या घरात असेल तुझी आई, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे, ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे, आणि तो आई बाप जर अगदी आनंदी असेल तर कुबेरापेक्षा सर्वश्रेष्ठ धन पोरा तुझ्या जवळ आहे बाप. म्हणून तुला सांगतो बाप, आज पळत पळत घरी जायचा बाप, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाप, आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत आज घरी जायचा बाग, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग, आणि त्या आईला हा पहिला प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न बोला तो तुझ्या आईला विचारशील त्याच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरीनं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती आई तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला साहेब 9 महिने मी या उदरामध्ये ठेवलंय साहेब, गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्याची वाट बघतोय साहेब. कधी एकदाच लेकरू या उदरातून या तळ हातावरती येत, आणि कधी एकदाच मी या लेकराच्या गालाचं 2 मुक घेते. साहेब साहेब साहेब, या लेकराला मला नाही भेटता आलं तरी चालेल, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे साहेब. पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हाच आई बाप आम्हाला समजना. म्हणून पोरा, अंतरीची ज्योती प्रकाशाले दीप्ती मुळीचे जे होते आजच्या दिले ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाये. उपमेसी काय देऊ सुख तुकोबराया माझे सांगून गेले. आज तुझ्या अंतरंगामध्ये ज्योत पेटवतो बा पोरी. जगाचा सगळ्यात मोठा शिक्षा सांगतो बा पोरा तुला. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला नाही, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल, आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल, आणि तुझ्या गालाचा पहिला मुका जर कोणी घेतला असेल पोरा, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? म्हणून आज तुझ्या समोर भाई बापोरी बोरी माझ्या लेकरा, बाप तू तुझी ओळख विसरू लागलीस बघ पोरी. आई बापाने दिलेली तुझी ओळख तू विसरू लागलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला पोरी. एखादा हरामखोर कुत्रा
तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. हे बोरे तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. कुत्र्या मांजरांना खायला घालू लागला. हे बोरे तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला. म्हणून तुझ्या समोर आलाय बघ पोरी. तू तुझी ओळख विसरलीस बघ. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ माझ्या लेकरा. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी ना. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ. अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता. समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता. दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं साला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. तुझ्या आई बापाच्या आबरूची लक्तरे वेशीवरती टांगावी. पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त नाहीस बघ पोरी तू. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस बघ पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ. हे पोरी हे लांडगे कुत्रे आजपर्यंत शाळा कॉलेजच्या बाहेर होते बघ. त्यांना मी हरामी म्हणतो, त्यांना कुत्र म्हणतो. त्यांच्या नाकाला मिरची झोंबते बघ. पण पोरी कितीही मी महाराष्ट्रात ट्रोल होते पण तुझ्या पाठीशी उभं राहणार. तुला तुझी ओळख करून देणार. आलाच असा कुठला कुत्रा आणि लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देऊन त्याची जीभ हासडण्याची ताकद छत्रपतीने तुझ्या मनगटामध्ये भरले बघ. आई बापाने ही ताकद पोरी तुला दिलेली आहे बघ. ही ओळख कधी विसरायची नाही बघ पोरी. शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता हुची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ. पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. नीट ऐकरा लेकरा. बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं. पोरा ऐकरा. तुका म्हणे होय मनाशी संवाद. आपलाच वाद आपणाशी. आपला संवाद आपल्याशी झाला पाहिजे. तू कोण आहेस याची जाणीव तुला या मातीमध्ये करून देतो बघ पोरा. पोरा बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरानं बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विडख्यामध्ये अडकतं. कुठला तर बिगडी नायक येतो. विमल खाव गुटखा खाव रमी खेळ तेच पोरग व्यसनाच्या विळख्यात अडकतं. त्याच पोराचा जेव्हा गाल आता कापावा लागणार आहे त्या पोराची आतडी आता खराब झालेली आहे. पोरग माझं मानसिक रुग्ण झालेलं आहे. सोशल मीडियावरती बसून बसून पबजी खेळून माझं पोरग आता मानसिक रुग्ण झालेलं आहे. माझं पोरग वेड झालेलं आहे. त्या बापानं जगायचं कसं पोरानो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बाग. इकडे बाग ही माती तुला सांगतो बाग. ज्याला बाप कळाला पोरानं नीट ऐका माझ्या लेकीनं. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो. ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजी राजांचं. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचं. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टप 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 खाली गळत आहे बघ. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. आमुष्याची ती रात्र थरथर कापत आहे बघ. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य.
वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा संभाजी राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला खरं. कुठला तर बेगडी नायक येतो साला, तुम्हाला म्हणतो विमल खाव जी, विमल खाव, गुटखा खाव जी, स्टार खाव, माणिकचंद खाव, ये करो वो करो, पबजी खेलो. पोरांनो, संड बनवण्याचं सामर्थ्य साला त्या गुटक्यामध्ये, त्या माव्यामध्ये तुम्ही तो खाऊ लागला. आणि आई बाप घरातला सांगतो पोरा निर्व्यसनी राहा, आणि या युद्धामध्ये आपला बाप हरू लागला आणि ते बेगडी नायक तुमचे आदर्श होऊ लागले. काग पोरीनो, फेरेन लवली लावा म्हणालाय, ते तुमचे आदर्श झाले. फेरेन लवली लावून कधी सौंदर्य नाही आलं माझ्या पोरी. आई बाप शेतामध्ये तुझ्यासाठी राब राब राबतो बघ पोरी. ज्या वेळेला रात्री त्या आईच्या गालावरून हात फिरवशील आणि तुझ्या आईच्या गालावर एक स्मित हास्य येईल ना ग पोरी, जगातलं सगळ्यात मोठं सौंदर्य तुझ्या आईच्या चेहऱ्यावरती असेल बघ पोरी. हे तुम्ही विसरून गेला माझ्या लेकराला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. पोरा, आईला पहिला प्रश्न विचारणार रे माझ्या लेकरा, जास्त वेळ घेत नाही बघ, घड्याळाचे फक्त 20 मिनिट. पण एक काम करायचं माझ्या लेकराला, अंतरंगापासून सांगतोय बघ, घरदार सोडून सांगतोय, रक्त आटवून सांगतोय माझ्या लेखी, कारण तू माझ्या राष्ट्राची लेख आहे. माझं राष्ट्र म्हणजे तू आहेस पोरी. पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा पोरीनो. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचा अध्यात्म. पोरीनो, आईला पहिला प्रश्न विचारला, आई तुला किती वेदना होत होत्या ग? आता त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरीनो, कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बाग. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बाग. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बाग, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं पोरी, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार सोडून दिलं. आणि तुझ्या बापाचा हात धरून ती अनोळखी लोकांच्या तिच्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरीनं, ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरानो, पोरी, आज पळत पळत घरी जायचा बाग. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई का 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझा भाई 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होतीस बघ माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? या आई, तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बोलवत? पोरानो, एवढा प्रश्न फक्त त्या माऊलीला विचारा, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडत बघ ती माऊली, हंबरडा फोडत बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडत बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. ताई ताई करत तिच्या मागा घोडा पाळणार ते लहान लेकरं, तिचा भाऊ तिच्या समोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. एकच अंगावर लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडे चढवणारी ती माय माऊली, तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हंबरडा फोडत तुझी आई, हंबरडा फोडत तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडत तुझी आई, आणि तुला म्हणाल खराय पोरी, खराय पोरी, खराय. 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बा, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. पोरी, तुझं बाई 1 वर्षाचा होता,
तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरण, तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला पोरी आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, अहो ऐकलं का, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही, काळीज माझं चरलं करत. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता, आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, बापा बरोबर तर महिना मी बोलत नव्हती बघा. आता उठल्या उठल्या आई बाप दिसत नाही, पोटामध्ये माझ्या गोळा येतो हो, काळीज माझं चरलं करत. सांगा ना हो, जाऊ का एकदा आईला भेटून येऊ का हो, एकदा बापाला डोळं भरून बघून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो. सांगा ना हो, जाऊ का हो, जाऊ का? हे पोरी माझ्या डोळ्यातले अश्रुराने माझा हंबरडा बावण. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हो पोरी, एसटी पुरतच पैसे. तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला गाडी, तुझ्या बापाचा हाताचा थाट माट बघू नको पोरी. त्यावेळेला एका जुन्या पडक्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 तुझ्या आई बापांना भेटून ये, पण लक्षात ठेव गे पहिल्यांदा चाललीस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही. हे पोरी एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी बापाच्या गळ्यामध्ये पडते. अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येत आणि त्याच्या गालावरून हात फिरवत, बाळा आईला त्रास तर देत नाहीस ना रे. कधी एकदाची मी त्याला सांगते, त्याच्या हातावर कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी ठेवते. हे पोरी तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते बा. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बा, एसटी माझ्या माहेरी येत होती बा, एसटीतून खाली मी उतरत होती बा, घराच्या दिशेने मी धावत होती बा. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरी. हे बोरी माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग मी अंगणातूनच माझ्या बापाला हाक द्यायची, कारण पोरे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी जात होती, तिन्ही सांजला जेव्हा शाळेतून मी घरी जात होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा नुकताच शेतातून आलेला बाप, माझा उपाशी बाप, माझा एखाद्या कंपनीतून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत मला म्हणायचा, पोरी हे पोरी मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की रे, एवढा डबा घेऊन जातयस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा
नुकताच शेतातून आलेला, कामावरून आलेला माझा उपाशी बा स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात बिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी. हे मला विचारतीस ना पप्पा आज रविवार आहे सुट्टीच्या दिवशी तरी घरी थांबा की हो. अगं 1000-2000 रुपये मिळतात ग. तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असतो. हे ज्याला आई बाप नाही या लाखोच्या गर्दीमध्ये ते लेकरू एकटं असतं बघ. जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे पोरी. हे माझ्या बापानं मला शिकवलं. माझं लग्न झालं माझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ. माझ्या बापाकडून तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बाग. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती बाग. एसटी मध्ये मी बसत होती बाग. एसटी माझ्या माहेरी येत होती बाग. एसटी तर खाली मी उतरत होती बाग. घराच्या दिशेने मी धावत होती बाग. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. हे बोरी माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात माझ्या हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. डोळ्यासमोर तुम्हीच दिसता आबा. स्वप्नामध्ये तुम्हीच येता आबा. तुमची आठवण आली म्हणून आले आबा. तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, गा ऐकलंस का ग? गंमत आले बघ. कोणाची वाट बघत होतीस? ये लवकर बाहेर, लेकरू आलंय बघ आपलं. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावर सई माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या, आईच्या हातामध्ये तो भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओळायचे. तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोरी थोडं गाल पुढं कर की गा. थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं रे केलं. गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचं मुका घे. गाल पुढं केलं रे केलं माझ्या दोन्ही गालाचं मुका घे. आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा. गाल पुढं केलं रे माझ्या गालाचा मुका घेत आपली आठी बोट माझ्या कपाळ गालावरून फिरवत आपल्या कपाळावर कडा 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 मोडायची आणि मला म्हणायची, पोरी चल की ग घरात. पोरी महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. तुझ्यासाठी झुरणारा हा तुझा बाप या 25 वर्षात मी कधीच बघितला नव्हता पोरी. चल घरात. एखादा घास तुझ्या हाताने तुझ्या बापाला भराव पोरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी.
25 वर्ष आता उलटून गेली बाग आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पुरी, 25 वर्ष आता उलटून गेली बाग आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे पोरे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पडत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशीस ग पुरी, पुरी कशीस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली आता उठून माझ्यासाठी परत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पाऊल उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ सर्र करत पोरी, काळीच माझ सर्र करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असत तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडण मिठी मारली असती तर किती बरं झालं असत पोरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं ग. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता पुरी, लाखो रुपये, लाखो रुपये आहेत तुझ्या बापाकडे. एका आपल्या गावाला काय ग आजूबाजूच्या पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी, पण एखादा घास माझ्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशीस पुरी, कशीस. एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतला बाप खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पुरी. फोटोतला बाप खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार.
आला श्वास गेला श्वास जीवा तुझर अंतर आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर पुराणो जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी तुला सांगतो बा सुभाष शेठने आज मला तुमच्या समोर उभं केलं पोरानो परिवर्तन झालं पाहिजे बा झालंच आहे तुझं परिवर्तन आई जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरानो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती पोरानो उद्या डॉक्टर व्हाल उद्या इंजिनियर व्हाल उद्या वकील व्हाल उद्या लाखो आणि करोड रुपये कमवाल पोरानो आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे पण पोरा आज बाप आम्ही विसरू लागलो भरभराच्या उन्हामध्ये तापला बघ हराम खोरानं तुमच्यासाठी एक ऊन नाही दोन ऊन नाही आयुष्यभर भरभराची ऊन झेलली मुसळधार पाऊस त्यानं अंगावरती झेलला कडाक्याच्या थंडीमध्ये शेतामध्ये कामाला जाऊ लागला पोरानं आणि कुठला तर बेगडी नायक येतो साला आणि तुम्हाला म्हणतो विमल खाऊ गुटखा खाऊ पोरींच्या मागे जाऊ नालायकानो त्याला तुम्ही आदर्श मानू लागला हे नालायका हे पोरी 21व्या शतकात आणि या विज्ञान युगामध्ये तो सोशल मीडिया म्हणजे तुमचा बाप झाला ते फसव जग बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग पुरी बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पुरी 100 भेगा 100 भेगा पडल्यात पप्पा माझ्या पायाला चिखल लागतो पप्पा असं म्हणता क्षणी पुरी खांद्यावर उचलून घेत होता की तुला शाळेमध्ये आणून सोडत होता तुला हे पुरी माझ्या लेकीला शाळेला उशीर होतो म्हणून तुझं बूट सुद्धा ग अंगणात आणून ठेवत होता की ग पुरी शाळेतून आल्या आल्या तुझ्या पाठीवरचं दप्तर घेत होता आली माझी राणी म्हणून स्वतःच्या हातानं भरवत होता त्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना लाज नाही का वाटत पोरीनो लाज नाही का वाटत त्या पोरी कोण आहेत त्या कुठल्या आहेत त्या सगळ्या मुली कुठल्या आहेत त्यांना काय बसायचं नाही का माग नंतर मला भेटायचं ते कोण आहे त्यांचे प्राचार्य ते भेटायचं मला 2 मिनिटासाठी त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग पोरे याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला पोरानो हात जोडून सांगतो बघ तुला हात जोडून आवाज दे थोडा ट्रिपल शार्प कर आवाज दे IPL च्या राणा मोजू लागला रे तुम्ही IPL च्या राणा यानं एवढ्या राणा काढल्या त्यानं तेवढ्या राणा काढल्या हे पोरानो IPL च्या राणा तुम्ही मोजू लागला आणि तुझ्या जन्मापासून र तुझ्या बापानं या गावच्या रस्त्यावर तुझ्यासाठी किती राणा काढल्या पोरा याचा हिसाब कधी ठेवलास का रे पोरा तू कधी बापाजवळ गेला कारण नालायकानो कधी बापाच्या गालावरून हात फिरवला का बाप्पा
आई लव यू पप्पा. ए कोई तो आता है विमल खाओ गुटखा खाओ रमी खेलो. अरे त्यांच्या कुत्र्याजवळ सुद्धा तुम्हाला किंमत नाही रे, त्यांच्या चपलाजवळ तुम्हाला किंमत नाही पोरानो. ज्या वेळेला अडचणीमध्ये संकटामध्ये सापडतोस, व्यसनाच्या विळक्यात सापडतोस, साला गुंटाभर जागा विकून तुझा बाप तुझ्या पाठीशी उभा राहतो बघ पोरा. जीव गेला तरी बेहत्तर. हे कोण आहे रे? या बापाच्या पोरानो, या बापाच्या आयुष्यामध्ये काटेरी कुंपण आणलं रे तुम्ही. एकही पोरग व्यसन करणार नाही पोरा. आणि व्यसन तर सोड, पण आपल्या मित्राला एकही पोरग व्यसन करू देणार नाही पोरा. लक्षात घे, व्यसन करायचा पण 2 तासानं उतरणार व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचा तर साला माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. साला 400 वर्ष होत आली नशा नाही उतरत बाप. व्यसन करायचं तर आपल्या आई बापाची मान अभिमानाने उंच झाली पाहिजे. असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं बघ पोरा. म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, आईला 2 प्रश्न विचारले ना रे माझ्या लेकराला. थांबतो बघितलं, जास्त वेळ मी तुझा घेत नाही बाप. थांबतो बघितलं, जास्त वेळ मी तुझा घेत नाही, जास्त वेळ मी तुझा घेत नाही बाप. पण आज ऐक, लक्षात घे, पळत पळत आज जायचा बाप, पळत पळत आज जायचा बाप. आणि एक काम करायचं बाप, एक काम करायचं बाप, पळत पळत घरी जायचा बाप. हे पोरानं, आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कोणता प्रश्न विचारायचा नाही, आईला कोणता प्रश्न विचारायचा नाही. हे बापाची वाट घरी बघायची बघ पोरी. हे पोरा, बापाची वाट घरी बघायची बघ. आज पळत पळत घरी जायचं, बापाची वाट बघायची. 5 वाजलेत अजून बाप आला नाही, 6 वाजलेत अजून बाप आला नाही, 7 वाजलेत अजून बाप आला नाही. आज त्या बापाची वाट बघायची. हे बोलीला, आज त्या बापाची वाट बघायची बघ. हे आई तुला म्हणेल, काय झालं ग माझ्या पोरी? अगं जेव की झोप की, उद्या शाळेला जायचं नाही का, अभ्यास कर के. त्यावेळेला बापाला सांगायचं, त्यावेळेला बाबा आहे आईला सांगायचं, मला माझ्या बापाला भेटायचं आहे बघ, माझ्या बापाला भेटायचं आहे. हे बापाची वाट बघायची पोरानो. रात्रीच्या 9 वाजले, अजून बाप आला नाही. आज झोपायचं नाही, आज बापाला बघायचा. रात्रीच्या 10 वाजले, आला राहिला बाप. एकच काम करायचं पोरानो, सगळी जळमट तोडून टाकायचे, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला, एवढ्या घट्ट मिठी मारायची पोरी. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग पोरी, काय झालं? हे पोरी काय झालं? असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास पोरी, काय झालं मला सांग. हे शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई काय तुला बोलल्या का? आई काय तुला बोलली का? सांग मला. आई काय तुला बोलली का? तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग. त्याची चमडीच लोळतो. ट्रिबल शांत कर, ट्रिबल नाही. त्याची चमडीच लोळवतो बघ, त्याची चमडीच लोळवतो. सांग मला, सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा काही नाही झालं, बाप्पा काही नाही झालं, बाप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा मी जेव्हा 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. पोरांना ऐकून घ्या रे. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होती आणि आईची, जसं तुम्ही येत होता ना पप्पा, कडकडून तुम्हाला मिठी मारत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं, पप्पा 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 मला आईनं मारलं. तुम्ही मला जवळ घेत होता पप्पा, तुम्ही मला जवळ घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे झेलण्यासाठी खाली तयार आहे. मी अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा पप्पा पप्पा, आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघे मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता पप्पा. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत 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 म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. पप्पा याच तुमच्या खांद्यावरून गावातल्या प्रत्येक रस्त्यावर मी फिरत होती पप्पा. पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन पप्पा तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा पण आता मी मोठी झाली पप्पा, आता मी कॉलेजला जाते, आता मी शाळेला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. तुम्ही आता मला
मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा, कारण आय हेट यू पप्पा. आय हेट यू. पण आज गेली होती पप्पा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आमच्या सुभाष शेठने एक बाप नावाचं वादळ आणलं होतं पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं लेकरा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं पोरा. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकता, आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही. माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या गालावरून हात फिरवत एखादा मला घास भरवत, कोणीतरी मला म्हणाल का, बाळा मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. बा पोरा, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप, ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो बघ. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते बघ. सणासुदीला एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास, लांबून आवाज येतो, दाद्या ए दीदी आवडलंय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो. तुझ्या आईनं घर सोडताना सांगितलंय लेकरांना जे आवडेल ते घेऊन द्यावं. माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे, आपली पोरच आपला दागिना आहे. हे पोरानो, ती सगळी मागणी कपडे तुमची होता. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं, आणि मी ना बाबाचा बरं कुठल्या तर झाडाखाली उभा असता बा, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतात, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगा पळत पळत घरी येता बा, तुमच्या अंगावरचे कपडे डोळा भरून बघता, पळत पळत घरी येतो, आईच्या गळ्यामध्ये पडता, आणि हंबरडा फोडत आपल्या आईला म्हणता, आया आया, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला द्या, आहे मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगा बापाच्या आठवणीत रडत असतं, आधी माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. आधी माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप के नका रडू नको का, अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या रोज राजरा माझ्या शरीरावरती पडतात की बोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणणार, मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. तुझा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. गप रडू नको, गप
त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत, त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत, आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय तू ओरडू नको, आय तू ओरडू नको, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं. आय मी शिकणार आहे, आय मी लई मोठा होणार आहे, आय मी एवढा शिकणार आया, प्रत्येक सणाला नाही आया, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आय, एवढा शिकणार मी आय, एवढा शिकणार. पोरानो, छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो पोरा, ज्या मांडीवरती माझा राजा तयार झाला, बलिदानाच्या दरवाजामध्ये सुद्धा यत्किंचिती माझा संभाजी राजा हल्ला नाही, आऊजी जाऊच्या मांडीवर तयार झाला. पोरा, त्या सगळ्यांची शपथ घेऊन आज तुला सांगतो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानं, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, तुकोबा राया सांगून गेले, साला आम्ही सगळं देव केलं पण घरातला देव कळाला नाही. आणि आता या अध्यात्मातलं सगळ्यात मोठं मर्म जाणून घे पोरा, ज्याला आई बाप नाही कळाला त्याला अध्यात्माचं दार कधीच उघड होत नाही. पोरा, ज्याला आई बाप कळाला भगवंतानं सुद्धा त्याची चाकरी केली बघ. पोरा, पोरा, जीव गेला तरी बेहतर सारा व्यसन नाही करायचं बघ. आता आणि जे व्यसन करा म्हणून सांगतात आणि त्याच्या जाहिराती जे करतात, जाहीर निषेध झाला पाहिजे, कारण तुम्हाला शांड बनवण्याचं प्रयोजन सुरू आहे बा. नियोजित प्लॅन आखला बघ पोरानो, तुम्हाला शंड आणि नामर्द बनवलं जातंय. ज्या 12व्या वर्षी माझ्या भगतसिंगांनी शपथ घेतली, ज्या 12व्या वर्षी 15व्या वर्षी गुजरात खंबाळ्यावरती माझ्या संभाजी राजाने आक्रमण केलं, वयाच्या 17व्या 18व्या वर्षी पहिली लढाई जिंकली माझ्या राजाना, त्याच वयामध्ये तुम्हाला शंड बनवलं जातंय पोरानो. व्यसनाच्या विळख्यामध्ये सोशल मीडियामध्ये अडकवलं जातंय, उघड बोलतोय, ट्रोल होतोय. महाराष्ट्रात हमला करतात माझ्यावरती पांडगुळ, पण आई पोरी, तिथं बाप बसलाय ना आता येऊन शेतातलं काम सोडून, पोरी या बापाला बघू नका, थोडस ऊन लागतंय, आज लागू दे. लई उन्हात झेलली तुमची आई बापा तुमच्यासाठी नाही, आणि त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं करून टाकला. शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नकास बाप, सरीचा पैसा भरायला येतो तुला नवीन कपडे घेऊन देतो तेव्हा त्या बापाला बघू नका. पोरानो, बापाला जर बघायचा असाल रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बापोरा, बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बाप, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं बाप, आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. पोरानो, त्याच्या अंगावरचं बनियन अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण तुमच्या अंगावर सारा नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप, बाप, बाप. जास्त वेळ घेत नाही माझ्या लेकराला, पण तो बाप हरतो कधी? पोरा, ज्या वेळेला तू व्यसनाच्या विळख्यात अडकतोस, ज्या वेळेला तुझ्यामुळे तुझा बाप पोलीस स्टेशनला उभा असतो, या समाजामध्ये ज्या वेळेला तुझ्या बापाला मान खाली घालावी लागते पोरा, त्यावेळेला तुझा बाप खऱ्या अर्थानं खसतो बघ. म्हणून आज शपथ घ्यायची पोरानो, एकही माझं लेकरू व्यसन करणार नाही, एकही माझं लेकरू त्या लेकीनं खेळणार नाही. पोरानो, ही पोरगी म्हणजे आपली जबाबदारी आहे. शाळेत बऱ्याच सुरक्षित आली पाहिजे, घरापर्यंत सुरक्षित गेली पाहिजे, याची जिम्मेदारी सगळ्यात तारण्या माझ्या पोराच्या खांद्यावर द्या, कारण ही छत्रपतींची माती आहे. पोरी,
5 मिनिटात थांबतो, पण ऐक, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते. ज्या क्षणाला पोरी तुझं लग्न ठरतं, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो. तिला उचल, तिला घे जरा सावलीत बसव. माता, माता, एक माता जाते. हे अश्रू म्हणजे परिवर्तनाचे अश्रू आहेत. तुझ्या आई बापासाठी, तुझ्या राष्ट्रासाठी, तुझ्या धर्मासाठी आलेले हे अश्रू आहेत बापू. या अश्रूमध्ये एक तापून निघायचा भाग, हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजे, सोन्यासारखे उजाळून निघाली पाहिजेत भाग. हे कमजोरीचे अश्रू नाहीत पोरीला. औषध जाऊन तुमच्या हातामध्ये लाठी दिली का स्वतःच संरक्षण करण्यासाठी? हे पोरी, म्हणून तुला सांगतोय बघ, आज तुला बाप कळायला पाहिजे. कोणाला त्रास होत असेल तर हात वरती करायचं ना, हात सावलीमध्ये जायचं. कोणाला त्रास होत असेल हात वरती करायचा, सावलीमध्ये जायचं. पोरी, जेव्हा तुझ्या बापाची खरी कुस्ती सुरू होते, जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ, सगळ्या घरामध्ये आनंदी. घ्या तिला, घ्या, उचला उचला. कोणतरी जा ना का मॅडम. परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन, बदल होत आहे. या हरामी कुत्री, लांडगी कुत्री, हरामखोर माझ्या घरामध्ये शिरून लेकीच्या डोक्यात दगड घालले. यांचा बाजार उठवतो, एका वर्षात बाजार उठवतो हरामीचा. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते बोरी, जेवढं तुला सांगतो मी तर थांबतो बघ. ज्या क्षणाला बोरी तुझं लग्न ठरता, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलंय. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे पोरी. कारण बापाला कळून चुकतं, 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू हे काही दिवसात आता भर्र करून ओढून निघून जाणार. हे पोरी, तुझी आई रडत असते, तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ. का रडतीस ग? अजिबात रडू नकोस बघ. माझ्या लेकी समोर अजिबात रडायचं नाही बघ. रोज रोज तिचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची बघ. पप्पा किती व आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा, 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 आज घरी लवकर या पप्पा. पप्पा, आज घरी लवकर या पप्पा. मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. पप्पा, मी तुमच्यासाठी थालीपीठ बनवलंय पप्पा. तुम्ही जर लवकर नाही आला पप्पा, पप्पा तुम्ही जर मला लवकर नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा पप्पा. आणि खरंच मी उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरं या घराच्या अंतरावरती मला दिसायचं नाही बघ. पप्पा, तुझं डोकं दाबून देऊ का हो? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानामध्ये, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो पप्पा? पप्पा मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडते. बापाने तुझा वेळी घाट केला, बापाकडून तू लई पैसे घेते. आईला सांगणार असेल तर नको मला तुमचा पैसा पप्पा. म्हणून पप्पा, पप्पा आईला सांगू नका पप्पा. उगाच माझ्या समोर रुसून फिरणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. पाण्याच्या 2-3 बाटल्या असतील तर तिथले इथले द्या की तिथे. शिपाई मामा नाही काय आजचा? हो दे, हो दे. हे मनातून सगळी जळमट बाहेर जाते, जाऊ दे. दे रे पोरानं, जिथं पाहिजे तिथं ठेवून द्या. चला, कोणाला त्रास होत आहे तिथे सावलीमध्ये बसा. चला, तिथे एक संयोजक थांबा रे आपला. चला. पोरानो, लग्न मंडपामध्ये बघ पोरी तुझ्या मस्तकी अक्षता पडतात बघ आणि सगळा लग्न मंडप रडतो बघ. तुझी आई रडते, तुझी आजी रडते, तुझी मावशी रडते, तुझ्या मैत्रिणी रडतात, सगळा लग्न मंडप रडत असतो. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो. का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला अजिबात रडायचं नाही. माझ्या लेकीचा नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. तिला हसत हसत पाठवा. बोले तिथं येतो बघ तुझा बाप, सगळ्यांना ओरडतो बघ. तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन जातो. तुम्हा दोघांना गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी, जा पोरी, चल जा, रडायचं नाही बघ, चल जा, चल जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते, पोरी तुला असं वाटतं माझा बाप असाच आहे.
लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरीचं सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पोरी कधी रडला तेवढं सांगतोय मी, तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपवाल्याला बोलवतो, लग्न मंडपवाल्याचा पैसे देतो बघ. वाजंत्रेवाल्यांचा पैसे देतो बघ, जेवणवाल्याचा पैसे देतो बघ, बस्तवाल्याचा पैसे देतो बघ. आणि संध्याकाळी पोरी संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी येतो. घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशीवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरी तुझी आई म्हणते अहो किती रडतो आहे, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरी त्या भंग्याचं नाव, त्या वॉचमनचं नाव, त्या ड्रायव्हरचं नाव बाप आहे. पोरी जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, प्रचंड थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो, आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप. बस पोरीनो, हात जोडून फक्त एकच विनंती करतोय बघ. ही कुत्री आहेत ना हरामी, साला 3 वर्षाची लेख माझी कळाली नाही बघ. त्या सातारा जिल्ह्यातल्या आर्याच्या डोक्यामध्ये जातं घालून हरामीनं माझ्या लेकीचं डोकं फोडलं बघ. कारण पोरानो आम्ही शंड होत चाललो साला, म्हणून ही कुत्री माजली. प्रत्येक व्याख्यानातून यांना हरामी म्हणणार, कुत्री म्हणणार आहे. चल नालायक. पण पोरी तुला सांगतो बघ हात जोडून, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बाप. पोरी बापाच्या पाठीमागं तुझी आई उभी आहे बाप. आई बापानं पोलीस स्टेशनची सगळी जमीन अश्रूनं भिजवलेली आहे बघ. पोरी बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे. तुझा बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. पोरीनं या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. पोरीनं तुमच्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची जी लायकी नाही असला कुत्रा येतो. पोरी तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. सगळं तुला खोटं सांगतो. मोबाईल एकाचा, गाडी एकाची, सगळं तुला खोटं सांगतो. आणि पोरी सोन्यासारख्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो की ग. पोरी हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला रडू दे रडू दे रडू दे रडू दे रडू दे, सब मंगल. हा जे प्रेम तुझ्या आई बापाला पोरे पोलीस स्टेशनला उभं करतात, ते प्रेम आहे का मला सांग? हे प्रेम आहे का पोरी ना? हे प्रेम आहे का ग पोरी? अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप तडपडत असतो. हे प्रेम आहे का ग पोरी? तुला हात जोडून सांगू का ग, इकडं बघ. 1 पेन मागितलास तर 50 पेन तुझा बाप देत होता. 1 चप्पल मागितलंस तर अर्ध दुकान तुझ्या समोर टाकत होता. एका ड्रेससाठी 50 दुकानं फिरवत होता. आणि तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसा करेल ग पोरी? सांग मला. हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम नाही बाप. तू फक्त शिकवण नुसती स्वतःच्या पायावर उभी राहा पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. अजिबात पोरी. आणि पोलीस स्टेशनला हजर राहता ग, तिथं बाप येतो. साहेब माझी लेकरं आलंय, दीदी घरला चल ग. पोरग चांगलं नाही, पोरग चांगलं असतं तर मी तुझं लग्न करून दिलं असतं, पण पोरग खोटं सांगितलंय. मावा खाताय, गांजाडा खाताय. अगं नालाय काय पोरगा, तुला सोडल बघ पोरं. अगं 2 गुंठा जागा इकून तुला मी शिकवली की ग पोरी. पोराचं शिक्षण पण नाही आहे की ग. तेव्हा पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. बापाला ओळखत नाही तुम्ही, बापाला ओळखत नाही हा. आणि वर पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा, बापावर केस दाखल करायची पोरी. अगं लहानपणी अंगणात खेळत होतीस की ग, अंगठा फुटला ग पोरी. तोंडात रक्तळलेला अंगठा घेऊन पळाला की ग. जोपर्यंत तुझी जखम बरी झाली नाही तोपर्यंत तुझ्या आईला रोज ओरडत होता, पोरगीकडे माझ्या तुझं लक्ष नाही बघ म्हणून. आणि त्या बापावर तुम्ही केस करू लागला पोरीनो. आज शपथ घ्यायची बघ पोरी. असा कुठलाच बाप नाही बघ आता लेकीच्या विरोधात लग्न करून देणार तुझा बाप.
पण कुठला तर कुत्रा साला येतो बघ पोरी तुला, आणि आज सोशल मीडियावरती मला ट्रोल करतात, आम्हाला कुत्रा म्हणतो, आम्हाला हरामी म्हणतो. अरे हरामी, तुझा बाजार आता लवकरच उठवणार. या पुरीच तुम्हाला पळवून पळवून मारणार नालायकणं. आवजी जाऊ आहात तुम्ही, आई जगदंबा आहात तुम्ही, अहिल्या आई आहात तुम्ही. तू अंडू पांडू नाहीस पोरे. एका बापाच्या पोटाला जन्माला आलेली रणचंडी काय, बापाच्या आयुष्याचा उद्धार झाला. तू आमच्या पोटाला आलीस पोरी. तू आहेस, तू आहेस. साला तुम्हाला कोणीतरी तोडणार आणि आम्ही मेणबत्त्या घेऊन फिरणार नाही चालायचं. आता तुला जागी करणार बघ पोरे. एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. आज शपथ घ्यायची, एक ही पोरग व्यसन करणार नाही. एक ही पोरग कुठल्या माझ्या लेकीला. तुम्ही माझे वाघात रे पोरानो, तुम्ही आमची ताकद आहात. हे ज्यांचे गांजाचे, ज्यांचे माव्याचे, दारूची दुकान आता बंद होतील वाघ, म्हणून लागली बघ आमची आडवी यायला. पोरी तुला इथं तुझा बाप आणि तुझी आई एका मिनिटात इथं दाखवून देतो बघ. इथं दाखवून देतो, इथं या प्रांगणामध्ये. काही आया आलेत उभं राहा आपल्या लेकीसाठी. लेकीच्या कार्यक्रमाला आलेल्या काही आया येत आहेत का? उभं राहा जागेवरती. काही बाप आलेत का? उभं राहा. सगळ्या माय माऊलींना मी विनंती करतोय, जरा जमणार नाही बघ. अगं 4 पैसे येणार आहेत बघ, म्हणून तुझा बाप गेला बघ कामावरती, तुझ्या आईला पाठवून दिलं बघ. पण या आईच्या नजरेमध्ये तू नजर घाल बघ पोरी. बघ तुला तुझा बाप पण या नजरेमध्ये दिसल. चला, ही तुझी आई आहे बघ, फक्त तुझा आणि तुझाच विचार करणारी. माझं लेकरू, माझं लेकरू, माझं लेकरू म्हणून आयुष्यभर हंबर. कोणाकोणाची मम्मी आहे जरा त्या लेकरांनी जागेवरती उभं राहा, त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवरती उभं राहा. कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, त्या मुला मुलींनी जागेवरती उभं राहा लवकर. ही समोर आलेली मम्मी कोणाकोणाची आहे, त्या मुलींनी मुलांना माझ्या समोर आहे, समोर आहे, माझ्या समोर आहे. चाल लवकर ये, माझ्या समोर आहे. चाल बोरी. आणि शेवटचा 1 मिनिट नीट ऐकायचं. मी काय सांगतोय तेवढा नीट ऐकायचं. मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं. ये माझ्या लेकरा, ये माझ्या लेकरा, चाल इथं ये. आणि ए माझ्या लेकराला, मेल्यानंतर आपल्या आई बापाला जाळतात चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे, मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली पोरीनो, तर जिवंतपणे आई बापाची चित्ता रोज घरात जळत असते आणि रोज आपला बाप घरात मरत असतो. आणि पोरा तुला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे बघ. देव सगळं काही माफ कराल, पण आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण तो कधीच माफ करणार नाही. हे पोरीनो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ना ग पोरीनो, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू एक छोटस रोपट वाढतंय बघ, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरीनो. हा बाप आहे बघ. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% खरं आहे, 100% नाही, 100%. जे देवानं जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने साला आम्हाला इथं जागा दिली. आमचं उगमस्थान हे आहे पोरीनो. आमची पहिली वेदना या माऊलीला कळती, पहिला अश्रू आमच्यासाठी हिच्या डोळ्यामध्ये येतो. पण आई इतकंच, आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो, तिथं आपल्या डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता, तर माझा अश्रू जर माझ्या कुटुंबाने बघितला तर माझं कुटुंब खचाल. म्हणून डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता आपल्या कुटुंबासाठी तर कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव सारा बाप आहे. हा बाप आणि ही आई तुझ्या समोर उभी आहे पोरी. ए पोरी, 1 वर्षाचं व्हायचं बघ पोरी. सगळी जळमड तोडून टाकायची पोरा. जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तो आहेस. तुझ्या समोर तुझा आई बाप उभा आहे. या राष्ट्रातल्या कित्येक लेकरांना वाटतं पळत जावा ना, त्या आई बापाला मिठी मारावी साला. पण नाही रे, नाही. आई बाप गेल्यानंतरच्या आजी आजोबांनी आम्हाला मोठं केलं. तो आई बापापेक्षा श्रेष्ठ असतो पोरानो. लक्षात घ्या, घरात आई बाप असू दे, घरात आजी आजोबा असू दे, साला आमचं अस्तित्व आहे. हे पोरानो, 1 वर्षाचा व्हायचा, 1 वर्षाचा व्हायचा, सगळी जळमड तोडायची आणि पळत जायचं. आपल्या आई बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यात, आईच्या डोळ्यात, त्या आज्याच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नव्हती, पण आज तुम्हाला सांगते, माझा तुमच्यावर लई जीव आहे, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरे, चाल पळत जा पोरांची. तर तुझा बाप आणि जिथं तुझी आई उभी आहे, जा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या आजाला अगोदर कडकडून मिठी मार कडकडून मिठी मार. तुझ्या बापाला कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. तुझ्या आजीला अगोदर कडकडून मिठी मार. तुझ्या आजाला अगोदर कडकडून मिठी मार पोरानो. हा तुझा बाप आहे. या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग? पडद्यावरती रडणारा हा खोटा बाप आहे का पोरानो?
सांगा मला या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का माझ्या लेकीनं? सांग कुठल्या तर लेकराचं तुकडं तुकडं झालं तर त्या बापानं बघायचं कसं? पोरी मला सांग पोरा, सांग या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का तुम्ही? आत्महत्या कराल का? चला पाया पडा, एकदा पाया पडा माझ्या लेकराला. चला आईच्या पाया पडा, बापाच्या पाया पडा, बाबाच्या पाया पडा, पडा पडा. हे बघ, सगळं ब्रह्मांड तुझ्या आई बापाच्या चरणावर आज आहे बप्पुरी. हा तुझा खरा देव आहे बप्पुरी, हा तुझा खरा देव आहे. चला खाली बसलेल्या प्रत्येकाने आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे त्यांनी उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा, आपल्या डोक्यावरती ठेवा, ठेवा डोक्यावरती पोरांनो, डोक्यावरती ठेवा, ठेवा डोक्यावरती. डोळं बंद करा, डोळं बंद करा, डोळं बंद करा. हे आई बापानं आयुष्य दिला, आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या. चला डोळ्यासमोर आणा आई बापाला. हे आई बाप आता घरी नाही, 4 वर्षापूर्वीच सोडून गेला आई बाप, तरी पण डोळ्यावर आणा. कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही माहिती नाही बघ, नाही माहिती, पण आजची तुझी प्रार्थना नक्कीच पोहोचल. डोळ्यासमोर आणा आई बापाला. आली का आई? एकदा आईला कडकडून मिठी मारा आणि आईला सांगा, आई एक मिठी मारायची राहून गेली होती. एकदा बापाला कडकडून मिठी मारून सांगा, पप्पा तुमचा धाक होता, तुमची भीती होती, कदाचित तुमच्या जवळ मी आले नाही, पण माझं तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. पप्पा तुम्ही आता नाही, मला लय आठवण येते हो. हे पोरीनो, घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणून सांगा, पप्पा जीव गेला तरी चालेल पप्पा, कुठल्या कुत्र्याच्या जाळ्यात मी फसणार नाही, कुठल्या हरामी बरोबर मी निघून जाणार नाही पप्पा. यू आर माय हिरो पप्पा, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. पोरानो बापाला डोळ्यासमोर आणून मारा मिठी सांगा बापाला, जीव जाईल पप्पा. व्यसन कधीच करत नसतो, कुठल्या लेकीला मी छळत नसतो पप्पा, मी आत्महत्या कधीच करत नसतो. तुम्ही माझे हिरो आहात, आय लव्ह यू. घ्या शपथ. सब मंगल है, हात खाली सब आनंद है. बसा माऊलीनो, बसा बंधू, बसा. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तो शावे तो शोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जातया नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो आयर्यानम नमो वझायानम नमो लोय सौव साहुणम ऐसो पंच नमो कारो सौव पावप्पनसन मंगलानम च सव्यसिम पडम महवै मंगलम जो बोले सो निहाल सत श्री अकाल वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा. बस आई बापाला जपा. आई बापानं दिलेले सुंदर शरीर आहे, या शरीराला जपा. आईला जपा, बापाला जपा, आजीला जपा, आजोबाला जपा. बस लक्षात घ्या, हे चार आधारस्तंभ आपल्या आयुष्याचे आहेत. पोरांनो, व्यसनाच्या विळख्यात अडकू नका, कुठल्या कुत्र्याच्या जाळ्यात फसू नका. एवढं सांगण्यासाठी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज लक्षात घ्या 1 तास परिवर्तनाचा. आज माझ्या सुभाष शेठने मला तुमच्यासमोर उभं केलं. गणेश शेठ त्यांचे बंधू माऊली हे स्वातीताई यांनी मला तुमच्यासमोर उभं केलं. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल माझ्या लेकरानं, माफ करा. रागाच्या भरात बोलत असतो, ओरडत असतो, कोणाची मनं दुखावली असतील तर मला माफ करा. तुमच्या चरणी मी झुकतो, मला माफ करा. कठोर मी नाही, लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर काय आवडलं असेल तर आणि मला काय द्यायचं असेल तर या भगवंताला फक्त एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पौर वसंतमकारे नावाचा अखंड विश्वभर माणूस की शांती आई बाप पेरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे. डोक्यांच्या केसांपासून बायांच्या नाकांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना या ब्रह्मांडामध्ये अगदी हसत हसत विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद लेकरांनो माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका लेकराचा आशीर्वाद एका बापाला नक्कीच लागतो. एवढं बोलतो आणि या निसर्गाच्या चरणी, या गुरुवारांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, या
पंचमहाभूतांच्या चरणी नेहमीच नतमस्तक, या राष्ट्राच्या या धर्माच्या आणि महामानवांच्या चरणी नतमस्तक असलेला हा वसंत आपल्या सगळ्यांच्या लहाना थोरांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. प्रतिक्रिया आता वेळ झालाय. एक शेवटचा 1 मिनिट, शेवटचा फक्त 1 मिनिट. कुठल्या लेकीला आपल्या बापाबद्दल अर्धा मिनिट बोलायचं आहे का? कुठल्या लेकराला लेकीला पुढे येऊन फट करून लवकर आलेली आतमधली वेदना, आतमधली भावना कोणाला बोलायचे? लगेच खूप लेकरं व्यक्त होतात. त्यामध्ये झालेलं परिवर्तन पुढे येऊन कोणाला बोलायचं? एक लेख माझी, चला लवकर. एक प्रतिक्रिया कोणाला बोलायचं आहे? जरा हात वरती करा. एक प्रतिक्रिया मला पाहिजे. चला, पोरांच्यातून कोण बोलणार? जे वाटलं ते कोण बोलणार? का रिश्ता आसान नहीं होता, जिंदगी का रिश्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आई बापाचा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे आईचं प्रमाण आपल्यासाठी कसं आहे ते खरंच आपल्या वाणीमधून फुलविण्याचं काम या ठिकाणी वसंत फुलून आणणारे डॉक्टर हंकारे सर या ठिकाणी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यता द्यायची आहे. आणि आई खरंच आईसाठी कशी असते याचं महत्व हे आपल्यासाठी आहे. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, माझ्या कुशीतला आहेस तू बाळ, माझ्या जीवाचा बनेलास काळ, माझ्या जीवाचा तू बनेलास काळ, तुझे जीवन भर पुरविले लाल, राहुने अर्धपोटी सांज सकाळ, राहुने अर्धपोटी सांज सकाळ, मी तुझ्यासाठी प्राण लाविले रे बाळ, तुनी नाही पाणी पाजिले, तुनी नाही पाणी पाजिले. ही धन्यता आपल्या आई बापांसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर हंकारे सर, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे आणि या ठिकाणी आजचे व्याख्याते ज्यांनी या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला जे आई वडिलांचं नातं सांगितलेलं आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सर्व संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे सर्व संचालक, त्याचप्रमाणे कुंदेश्वर विद्यालय आणि जुन्नर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अतिथी, सर्व संचालक सदस्य, सेक्रेटरी आणि मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी पाईटनगरी, आजूबाजूने आलेले सर्व सरपंच, उपसरपंच, पाटील, पोलीस पाटील, युवा नेते, युवा कार्यकर्ते, महिला भगिनी, कला, क्रीडा, व्यापार, पत्रकार आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदर्श सरपंच सुभाषजी मांडेकर या ठिकाणी सरपंच साहेबांना विनंती आहे, कृपया आपण 2 मिनिट. आपल्या विद्यालयामध्ये एक परिवर्तन समाजामध्ये घडावं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी व्याख्यान आयोजित केलं होतं, ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी आपण सगळे आदराने घेतो आणि ज्यांना परिवर्तनवादी व्याख्याते म्हणतात असे वसंत हंकारे सर यांचं या ठिकाणी व्याख्यान झालेले आहे. अतिशय भावनाविवश होऊन सर्वांनी ते ऐकलेलं आहे. निश्चितच त्यांच्या व्याख्यान करण्यामागचं एक छोटंसं कारण सांगतो. एक दिवस आम्ही महेश शेट्टे असेल, सुभाष डांगले असतील, किरण असेल, आम्ही सर्व कार्यकर्ते गप्पा मारत बसलो असताना त्या ठिकाणी समाजामध्ये बदल होत चाललेला आहे, जो काही वेगळ्या पद्धतीचा बदल मुलांमध्ये होत चाललेला आहे, त्याविषयी आम्ही चर्चा करत असताना त्याच्यातून एक घटना महेशने मला सांगितली की आमच्या भागामध्ये अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे आणि त्यांच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या आई वडिलांना आम्ही समजून सांगतोय, मुलीला समजून सांगतोय, मुलाला समजून सांगतोय. अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी समाजात घडत असताना
हे सगळं त्याच्याकडनं ऐकत असताना नकळत माझ्याही मनामध्ये आले की खरोखर समाज हा अतिशय वेगळ्या वनावरती चाललेला आहे. घरातील एखाद्या मुलीने किंवा मुलाने वेगळं पाऊल उचललं तर संपूर्ण कुटुंब बर्बाद होतो. आई वडिलांनी उभा केलेला संसार हा पूर्णपणे मोडकळीत जातो. अशा पद्धतीचं कुटुंब उद्भवत असेल तर आमच्यासारखे कार्यकर्ते समाजामध्ये काम करत असताना एक समाजाचा काहीतरी आपला घटक आहे, आपण समाजाच्या काहीतरी बांधिलकी आहोत या उद्देशाने वसंत नांगरे सरांचा एक त्याच्या अगोदर मी काही दिवसापूर्वी असंच व्याख्यान युट्यूबला ऐकलं होतं आणि ते मला कुठंतरी डोक्यात क्लिक झालं की समाजामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर निश्चितच वसंत सरांचं एखादा व्याख्यान आपल्या भागामध्ये, आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या पाईटच्या शाळेमध्ये घ्यावं असे नकळत मला एक जाणवलं आणि त्याच वेळेस आम्ही ठरवलं की आपल्या शाळेमध्ये, आपल्या भागामध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर अशा व्याख्यातेची आपल्याला गरज आहे. म्हणून हे व्याख्यान या ठिकाणी आम्ही आयोजित केलं आणि हे व्याख्यान अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी त्यांना ऐकलेलं आहे. निश्चितच त्यांचा जो संदेश तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये तुमच्यामध्ये बदल घडविल अशी या ठिकाणी कुंडेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि निश्चितच सगळे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील यांना विनंती करेल की आपण इथून पुढे शिकत असताना, आपल्या कुटुंबामध्ये वावरत असताना आपल्या कुटुंबाचं नावलौकिक कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीनं होईल असं वागा. असं वागू नका की आपल्या कुटुंबाचा ऱ्हास होईल, आपल्या आई वडिलांना समाजामध्ये खाली पाहावं लागेल असं काही तुम्ही वागू नका. हे उद्देश आणि हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वसंत सरांचं निश्चितच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी व्याख्यान झालेलं ते तुम्ही ऐकलेलं आहे आणि अशी भावना या ठिकाणी आपण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मनामध्ये कायम ठेवून आपल्या आई वडिलांना या ठिकाणी साथ द्या अशी आपल्याला विनंती करतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण शिक्षण घेत असताना तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, वकील व्हा, हे सगळं होत असताना आपल्याला आई वडिलांची गरज आहे आणि त्या आई वडिलांची गरज आपण या ठिकाणी त्यांची मान कधी खाली जाऊन देऊ नका अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. अतिशय ऊन पण झालेले आहे आणि या उन्हामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन वसंत सरांनी आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही ते चांगल्या पद्धतीचं ऐकले त्याबद्दल सर्व विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, पालक असतील, शिक्षक असतील यांना धन्यवाद देतो आणि निश्चितच आमच्याकडून, आयोजकाकडून काही कमतरता झाली असेल किंवा चुकीचं काही झाले असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आपण निश्चितच माफ कराल अशी विनंती करून थांबतो. रामकृष्ण हरी. तारिकाताई गोगावले आणि प्राध्यापिका कचाटे मॅडम आणि त्याचप्रमाणे तर आहे असे शिवतेज दीपक घोलोक सरांचा हा 4 वर्षाचा विद्यार्थी कृपया या ठिकाणी वेळेस डबल दिलगिरी व्यक्त करतो.
त्याचप्रमाणे पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक पदाधिकारी आपण उपस्थित झालात. कुंडेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सर्व सदस्य प्राध्यापक त्याचप्रमाणे सर्वच असणारे या पाईट नगरीमधील सरपंच उपसरपंच पाटील पोलीस पाटील युवा नेते युवा कार्यकर्ते महिला भगिनी कला क्रीडा व्यापार पत्रकार सहकार सर्व क्षेत्रातील अतिथी